विठाल 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 बस आलेली आहे. गर्दी बघा किती आहे. सो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या अग्रकोली श्रवण पाटील ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. सो गाईस, आज आम्ही चाललो फायनली अक्कलकोटला. म्हणजे आम्हाला गेल्या वर्षीपासून जायची इच्छा होती अक्कलकोटला. आज तो दिवस आला आहे फायनली. आणि आज आम्ही रात्री 12 वाजता निघू. पूर्ण रात्र प्रवास आहे. सकाळी आम्ही बहुतेक 9-10 वाजता पोहोचू अक्कलकोटला. मग तिकडून दर्शन झाल्यावर वाटेत जे काही देवस्थान आहेत, पंढरपूर, जेजुरी, एकविरा, कोल्हापूर, तुळजाभवानी, ते सगळे आम्ही करणार आहोत. आणि बघूया कशी ब्लॉगमध्ये मजा मस्ती बघायला भेटते. सो चला ब्लॉग कंटिन्यू करूया. ब्लॉगमध्ये आज कंटिन्यू राहा. सो गाईस, आता संध्याकाळचे वाजले 6:45 आणि इकडे आत्याचं पण आलं, थोड्या वेळात तिथीचं पण येतील मालजीपाड्यावर. बघा भाई. आणि इकडे आमचं सामान पण एकदम रेडी आहे सगळं. जेवणाचं विनाचा बॅगा पण सगळ्यांनी भरलेल्या आहेत. बघा, टांबोटी, दुधी आहे, कांदा बटाटी सगळं घेतलंय. बघा, थोडं बिस्लरी घेतल्यात. बघा अंडी, बघा अंडीची क्रेट बघा केवढे घेतले. बघा टोपं पण काढून ठेवलं मी. आत्या पण आल्या. आत्या आल्या आल्या कामाला लागले. इकडे फायनल दीदी पण आलेली आहे. दीदीची आमची तब्येतच नाही होती का, सुकडीच होत चालले. अहिल अहिल बाबू अहिल विठाल 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 विठाल. बाबूला आमची एकदम थिएटर बनवून दिला आहे बघा. अहिल ए पिल्लू ए पिल्लू. आता रात्रीचे वाजले 10:30 आणि आता थोड्या वेळात बस पण येईल. बसवाला निघलाय. सो बघूया. बॅगे पण आमच्या रेडी आहेत. आणि खाऊसाठी तर एक सेपरेट बॅग घेतली आम्ही मोठी. याच्यात पूर्ण खाऊ आहे. हे चिप्स, हे बघा. इकडे बाबूची ड्रेसिंग बघा, एक नंबर. फुल टकाटक बाबू एकदम ड्रेसिंग. जानू पण. बस आलेली आहे. आतमध्ये घुसवायला लावले बस. सामान पटकन भरायला. गँग पण इकडे रेडी झाले एकदम. आता आतमधून बघूया कशी बस आहे. लाईट लगाव. चला काहीतरी बॅगा ठेवून लागतील आपल्याला. चला आता तुम्हाला बस पण दाखवली. आता पटापट सामान भरायला घेतो. सामान भरायला लावले. 2 माणसं लावल्यात भरायला. जा जा पटापट सामान आण. ईशान बघा पहिलाच बसमध्ये बसून रेडी आहे मम्मीच्या जोडीला. हे बघा जेवणाचं सामान, बिस्लऱ्या सगळ्या मागे. आणि बॅगे सर्व बसमध्ये लास्टच्या सीटवर ठेवल्या. ते बघा. सत्यनारायण महाराज जय. चला आता असली लाइटिंग चालू केली बस मधली. आई बाबा इकडे. अरे पप्पांनी कुठे ठेवले सीट. आई बाबाला पुढे बसवलं. बॅगे बघा कशी ठेवल्या. बॅगे ठेवायला फुल जागा आहे मागे.
सगळे आता विराजमान झाल्यात आपल्या आपल्या सीट्सवर. इकडे बघा एसीचे 2 वेंट्स आहेत, प्रत्येकाच्या सीटवर आहेत आणि लाईटीसाठी बटन पण आहे. ते बघा फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे. आता सकाळच्या वाजल्यात 5 आणि आम्ही आता पोहोचलो साताऱ्याला वॉशरूमसाठी. इकडे डिझेल भरायला लावलाय, बसमध्ये डिझेल भरायला लावलाय. सगळी थांबल्या तिकडे. A few hours later. सो आता सकाळच्या वाजल्यात 8 आणि आम्ही अक्कलकोटला थोड्या वेळात पोहोचू 9-10 वाजता. आणि रात्री पण मस्त झोप आली. एसी पण एकदम चिल्ड होती बसमध्ये, पूर्ण रात एसी चालू होती. आणि इकडचा व्ह्यू बघा, बघील बघा आमचा असतं बघा. त्याला पण व्ह्यू खूप आवडलाय, तर शांत बसलाय तो. आता आम्ही वाटेत एका हॉटेल जवळ थांबलोय. याच्या पुढे डायरेक्ट 1.5 तासाचा प्रवास आहे. मग बस थांबणार नाही, डायरेक्ट जाऊन अक्कलकोटला. विठ्ठल विठ्ठल काय विठ्ठल 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 विठ्ठल. काय इकडे ऊस बघा, थोडा ऊस आहे कारण की इकडे ऊसाची शेती होते. इकडे मशीन टाकले. इकडे आम्ही फक्त चाय नाश्ता करायलाच थांबलोय. बाकी जेवणाचं सामान आम्ही घरूनच घेतले. 5 दिवस आम्ही कुठेतरी जागा शोधणार जेवण करायला. इकडे मस्त वाटेत जेवण घेतो. गायस आम्ही आता अक्कलकोटला पोचलेलो आहोत. आता सध्या आम्ही जो बंगला बुक केला आहे तिकडे चाललो आहे. तिकडून आम्ही मस्त आंघोळ करू, फ्रेश होऊ, चांगले कपडे घालू, मग दर्शनाला जाऊ. हे बघा बंगलो एकदम आतमध्ये आहे. बस पण येते मागून, बस बोलवले. आम्हाला लोकेशन नीट भेटत नव्हती. बघा गाइस माकड दिसलाय. बाकी आपला बंगलो कुठे आहे बघूया. हा बघा, हा बंगलो आहे आपला बुक केलेला. बघा मांड नायक. चला आता आतमध्ये जाऊन बघूया कसा आहे बंगलो. बेडरूममध्ये एक सेपरेट बेड आहे, बाकी गाद्या आहेत, खाली झोपून शकतो. AC वाला बेडरूम आहे. असे टोटल 4 बेडरूम आहेत. हा पण AC वाला आहे. याच्यातले 3 रूम AC वाले आहेत, 1 रूम नॉन AC वाला आहे. हे बघा इकडे वॉशरूम पण आहे. इकडे बहुतेक बाल्कनी आहे. हे बघा बाल्कनी आहे. चला आता वरती जाऊन बघूया. वरती टेरिस आहे. टेरिसवर बघूया किती जागा आहे. हे बघा आता मी बाबाच्या रूम मध्ये आलोय. बाबाच्या रूम मध्ये पण AC आहे बघा. इकडे तर अलमारी पण दिले. या साईडला वॉशरूम आहे. बघा प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला गाद्या मिळतील.
काही सगळं सामान पण आणून ठेवलं आम्ही जेवणाचं. तर दुपारचं जेवण इकडेच करू आणि डायरेक्ट संध्याकाळी जाऊ दर्शनाला. संध्याकाळी पाहिजे ते तिकडचं भंडाराचा लाभ घेऊ. मला काहीच आम्ही आता फ्रेश झालो आहे. आता जेवण घेतो. जेवण पण रेडी झालं आहे. जेवणात बहुतेक वाटाण्याची भाजी केली कारण की काल वाटाणा फुकट ठेवलेला. वाटाण्याची भाजी अजून वरण भात केलं. काय आता संध्याकाळचे 4 वाजायला आलेत आणि इकडे गडगडत चालू आहे. बहुतेक पाऊस पण पडेल. आम्ही दर्शनाला आता निघतोय लवकरच. मध्ये पाऊस नाही चालू झाला पाहिजे बस. तसं पण मंदिर जवळच आहे. बघा ढग काले काले झाले आहेत. बस इकडे आपली लावलेली आहे. सगळी तयारी करतायत. बसतात सगळी बसमध्ये. इकडे पाऊस पण चालू झालाय बरोबर टायमावर. जसं काय आमच्यासाठी थांबलेला. आम्ही कधी बाहेर निघतो ना पाऊस पडते. तर काही शेवटी आम्ही पोचलो दर्शनासाठी आणि इकडे पाऊस पण थांबायचं नाव नाही घेत. हे बघा एकच छत्री आहे आमच्या जवळ. बघा सगळे थांबलेत. पाऊस थांबतच नाही. पोचलो आम्ही मंदिराजवळ. इकडे बघा लाईव्ह चालू आहे. पाऊस पण खूप पडतोय. गर्दी बघा किती आहे. दगड वृक्ष. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता तुम्हाला एक फ्रेम दाखवतो. ही बघा फ्रेम स्वामी समर्थांची. योगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची सादर प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षाशी बनवलेली आहे. काही दर्शन पण झाले. बघा टिकला पण लावून आला. आता आलोय अन्नक्षेत्राच्या बाजूला. आम्ही बोललेलो अन्नक्षेत्राजवळ पण 8:30चा टाइम दिले. आता तर संध्याकाळचे नुसते 5:15 वाजलेत. बघू बंगलोवरच जेवण बनवू दुपारसारखा. नाही तर वाटल्यास येऊ आम्ही परत तिकडे. गार्डन बघा काय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. अरे पिल्लू कुठे बसलाय? इकडे बहुतेक फाउंटन आहे. इकडे मंदिर आहे.
इकडे सगळे रूम आहेत ट्रस्टीचे. इकडून तुम्ही रूम पण बुक करू शकता ट्रस्टीचे. इकडे पार्किंग स्पेस बघा किती दिले. हे बघा आम्हाला तुळजाभवानीचं मंदिर दिसलं इकडे. इकडे थांबलो थोडा वेळ आम्ही. A few minutes later. हे बघा पोलं काढायला लावल्यात. जोरदार काम चाललंय जेवणाचं. एक शेगडी काय हा 2 शेगड्या दोन्ही याच्या पोलं काढा. एक ब्लॉगर झाला अख्खा मोबाईल भरून ठेवणार आहे.